नमस्कार. आता रिसेंटली आपण पाहिलं असेल आपले जे प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी सर, त्यांनी आपल्याला सांगितलं की तुम्ही गोल्ड बाय नका करू 1 वर्षभरासाठी. त्यानंतर मग तुम्ही कच्चं तेल जे आहे किंवा आपण घरगुती वापरणारं तेल आहे त्याचा वापर कमी करा. जेवढं कमी करता येईल तेवढं कमी करा. त्याचबरोबर इव्हन फॉरेन ट्रिप्स असतील त्या कमी करा. त्याच्यावरनं अनेक लोक बोलायला लागले की काय मोठं संकट येणार आहे का, काय प्रॉब्लेम येणार आहे का. सो प्रेक्षकांनो लक्षात घ्या, मला पहिलं म्हणजे बोलायचं आहे होऊ शकतं. आज लक्षात घ्या, जे आपले गव्हर्नमेंट आहे त्यांचं काम आहे की जे चांगल्यात चांगलं काय करता येईल, त्यांच्याकडे रिसोर्सेस अवेलेबल आहेत आणि त्यातनं काय चांगलं करता येईल हे त्यांचं काम आहे. राईट. सो आपण एक्सपेक्ट नाही करू शकत की किती काही वाईट परिस्थिती आली किंवा किती काय वॉर वाढला तरी पण आपल्याकडे महागाई वाढणार नाही, काहीच होणार नाही असं आपण एक्सपेक्ट नाही करू शकत. कारण हो ना, सगळीच म्हणजे जे गव्हर्नमेंट चाललं ते पण माणसं आहेत, ते काय देव नाही आहेत की म्हणून ना तो इम्पॅक्ट होऊच देणार नाही. पण लक्षात घ्या, ज्यावेळी तो इम्पॅक्ट यायच्या आधीच जर आपण जर सावध राहिलो, आपण जर स्वतःवरती कंट्रोल ठेवला तर कदाचित तो इम्पॅक्ट येणार नाही. जरी आला तरी मे बी कमी येईल इम्पॅक्ट किंवा मे बी येणारच नाही. जसं आता आपण बघतोय आला इम्पॅक्ट ना एकदम जास्ती प्रमाणात आलेला नाहीये. सो म्हणून आपण ते केलं पाहिजे. आता लक्षात घ्या, मला प्रत्येक गोष्ट तुम्हाला शॉर्टमध्ये सांगायची आहे की जेव्हा तुम्ही गोल्ड पहिलं म्हणजे गोल्ड बद्दल बोलायला आवडेल मला. लक्षात, जसं मोदी सरांनी जास्त इम्फसाइज केलं की तुम्ही जर तुमचं लग्न कार्य असेल काय असेल तरी पण तुम्ही गोल्डचा वापर कमी करा. लक्षात घ्या, जरी आपण गोल्ड कमी वापरलं किंवा नाही वापरलं तरी म्हणत एकदम ती अति आवश्यक वस्तू नाही की बाबा गोल्डशिवाय आपण जगूच नाही शकत. पण जर आपण गोल्ड जर कमी वापरला, आज ऑलमोस्ट सगळंच गोल्ड जे आहे बाहेरच्या देशातनं इम्पोर्ट होतं. आज आपले जे मेजॉरिटी जे इम्पोर्ट्स आहेत अराउंड 40% हे गोल्ड आणि हे ऑइल आणि ह्याच्यामध्येच आपले जास्त इम्पोर्ट्स हे आहेत. आणि लक्षात घ्या, जर आपण गोल्ड जर कमी प्रमाणात वापरलं किंवा वापरलंच नाही किंवा खरेदीच केलं नाही तर बेनिफिट काय होतील बघा, की पहिलं म्हणजे आपली रुपीचा व्हॅल्यू जो आहे हा टिकून राहील किंवा चांगला वाढेल आणि डॉलर हा डाऊन जाईल किंवा तो कंट्रोलमध्ये राहील. राईट. जो आता ऑलमोस्ट 100 टच करायला आलेला आहे. राईट. तो कंट्रोलमध्ये जो आहे डॉलर राहील. कारण जर आपले इम्पोर्ट्स वाढले तर आपले एक्सपोर्ट्स कमी होतात, आपलं करंट अकाउंट डेफिसिट वाढतं आणि आपलं बॅलन्स ऑफ पेमेंट जे आहे हे निगेटिव्ह होऊन जातं. सो आपण हे जर कंट्रोल केलं, आणि मी तर बोलतो पुढेही आपण हे जर असंच कंट्रोल केलं तर इव्हन महागाई देखील कंट्रोलमध्ये राहील आणि आपल्यावरती जे काय आता जे ग्लोबल प्रॉब्लेम आहे त्याचा आपल्यावरती जास्त काही इम्पॅक्ट पडणार नाही. त्याचबरोबर आपण जर तेल कमी वापरलं, स्पेशली खाण्यामधलं तेल जर आपण कमी वापरलं तर देशाला तर फायदाच आहे की आपले इम्पोर्ट कमी होतील, त्यामुळे महागाई कंट्रोल मिळेल. त्याचबरोबर लक्षात घ्या, सर्वात इम्पॉर्टंट फायदा म्हणजे आपली हेल्थ चांगली राहील की आपल्याला सवय लागली कमी तेलाचं आपण जर खात असू जेवण तर आपल्याला कोलेस्ट्रॉल होणार नाही ना, बीपी आणि जे आपल्याला म्हणतो ना ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम येणार नाही, इव्हन ना आपले ब्लॉकेजेस वगैरे आपल्याला होणार नाही. आपली हेल्थ देखील खूप चांगली राहील. असं पण आज जी हेल्थ कॉन्शियस लोक आहेत ती कायमरित्या तेल कमीत कमी करायला बघतात. आज मोदीजींनी जर मेसेज दिलाय तर आपल्यासाठी ते पॉझिटिव्ह गोष्ट आपण अजून म्हणा ना त्याला आपण चांगल्या इम्प्लिमेंट केलं पाहिजे, ज्याने का देशाचा पण फायदा आणि तुमच्या पर्सनल हेल्थचा देखील त्यामध्ये फायदा आहे. सो ते आपण करू शकतो. त्याचबरोबर इव्हन लक्षात घ्या, फॉरेन ट्रिप्स, जसं मोदीजी बोलले की आपण फॉरेन ट्रिप्स देखील कमी केल्यात. राईट. तरी देखील म्हणतात ना आपल्या देशाला त्याचा फायदा आहे. सो आपण हे इम्प्लिमेंट करणं. लक्षात घ्या, आपण एकत्र नुसतं गव्हर्नमेंटवर ढकलून की सरकार काय करत नाही, हे काय करत नाही हे बोलण्यावली आपण एकत्र मिळून काय करू शकतो, सरकार मिळून, आपण सामान्य नागरिक मिळून आपण एकमेकांना कशी मदत करू शकतो आणि सरकारकडनं देखील चांगलं काम कशा रीतीने आपण करून घेऊ शकतो. राईट. आणि त्यांना कशा रीतीने आपण सपोर्ट करू शकतो यावरती आपण जास्ती लक्ष दिला पाहिजे असं मला वाटतं. राईट. तुमचं काय मत आहे ते नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला नक्कीच कळू शकता. आणि जर हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही जास्तीत जास्त आपल्या मराठी फ्रेंड्सना तुम्ही हा व्हिडिओ फॉरवर्ड करा, ज्याने का त्यांना जास्तीत जास्त लोकांना अवेअरनेस येईल, ज्याने का ते पर्सनल लेवलला पण त्यांना त्याचा फायदा होईल आणि प्लस ते एक म्हणा ना देशाला पण त्याची मदत असेल आणि आपल्या इकॉनॉमीला सपोर्ट करण्यासाठी देखील या गोष्टीची मदत असेल. तर नक्कीच हा व्हिडिओ जो आहे जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करा आणि नक्कीच असेच व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असतील तर नक्कीच आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.